नमस्कार, कसं आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही कुठे निघालेलो आहोत मायरा? स्ट्रॉबेरी पिकिंग अगेन. तर आज आम्ही स्ट्रॉबेरी पिकिंगला निघालेलो आहोत. तर जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, लास्ट इयर आम्ही देखील स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी गेलेलो आणि ह्या वर्षी सेम थिंग आता होणार आहे की आम्ही म्हणजे पुन्हा जाणार आहोत, कारण समर ॲक्टिव्हिटीज असते ती आणि त्यामुळे सर्व लहान मुलांना ते खूप म्हणजे खूप क्रेज असतं ते स्ट्रॉबेरी पिकिंगचं. तर आज आम्ही त्यासाठीच चाललेलो आहोत आणि आमचे सगळे फ्रेंड्स पण येणार आहेत, तर ते देखील आम्हाला जॉईन होतील. पण आता सध्या आम्ही निघालेलो आहोत. तर चला तर मग आपण तिथे जाऊन भेटूया. गणपती बाप्पा मोरया मोरया. मामा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला. हाय मायरा. तर आता इथे सविताची फॅमिली आलेली आहे आणि आता प्राजक्ताची फॅमिली येते. तर त्यांचा पण वेट करूया, कारण ते पण आता येतीलच एक 5-10 मिनिटामध्ये. आणि दुसरी एक फॅमिली आहे जी म्हणजे जिथे आपण चाललोय तिथून म्हणजे त्या साईडला राहतात, ते उपसाला साईडला राहतात आणि ते तिथून येणार आहेत. तर ती लोक ऑलरेडी पोहोचलेले आहेत. तर मग आपण त्यांना भेटणार आहोत तिथे जाऊन आणि मग असे सगळे आपण एकत्र मिळून स्ट्रॉबेरी पिकिंग करणार आहोत. तर चला तर मग फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत. तिथे माझ्या मागे पाहता इथे सर्व हा पार्किंग झोन आहे, इथे आपण गाडी पार्क केली आहे. आणि इथे पाहताय तुम्ही इथे सर्व स्ट्रॉबेरी फार्म्स आहेत, स्ट्रॉबेरी पिक करणार. इथे आपण फायनली पोहोचलेलो आहोत. इथे तुम्ही पाहताय तिथे स्ट्रॉबेरी फार्म आहेत आणि इथे पार्किंग झोन आहे. शनाया से हाय. से हाय. इथे प्राजक्ता आलेली आहे, इथे दादा आलेले आहे आणि आता आम्ही तयार आहोत. हाय अर्णव. हाय. तर इथे आधी आपल्याला इथे ना कंटेनर घ्यावं लागतं. जर तुमच्याकडे कंटेनर नसेल तर आता आमच्याकडे हे लास्ट इयरचंच माझ्याकडे कंटेनर होतं, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांना इथे जाऊन आधी कंटेनर घ्यावं लागतं आणि मग त्याचं वजन करतात आणि मग त्या हिशोबाने मग आपल्याला पे करायचं आणि मग आतमध्ये जाऊन तुम्ही स्ट्रॉबेरी घेऊ शकता. चला तर मग आता आपलं झालेलं आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया. तर इथे तुम्ही पाहताय याचे फार्म्स आहेत स्ट्रॉबेरीचे. इथे तिकीट चेक करतात, जे आपल्याला आपण काउंटरवरती घेतलेली आहे. आणि मग इथे आपल्याला ते सांगतात कुठल्या लेन मध्ये आपल्याला जायचं स्ट्रॉबेरी पिक करायला. असं ना, तुम्ही स्ट्रॉबेरी पिक करता करता तुम्ही खाऊ देखील शकता. आपण एक खाऊन बघूया. छोटीशी ही थोडीशी आंबट आहे, पण ह्या स्ट्रॉबेरी आहेत ना, ह्या वर्षीच्या स्ट्रॉबेरी आहेत ना थोड्याशा म्हणजे इतक्या गोड नाही आहेत. लास्ट इयर ना खूप जास्त गोड होत्या, म्हणजे साखरेसारख्या गोड होत्या, इतक्या गोड होत्या. पण ह्या वर्षी माहिती नाही, थोड्याशा आंबट गोड आहेत. हां, मे बी स्ट्रॉबेरीचा प्रकार वेगळा असेल, पण लास्ट इयरची बेस्ट होती. पण आणि कसं होतं ना, स्ट्रॉबेरीचं असं आहे की तुम्ही म्हणजे काढल्या ज्यावेळेस तुम्ही खाता ना त्यावेळेस खूप जास्त गोड लागते जर ती गोड असेल तर. पण थोड्या वेळाने जर आपण घरी जाईपर्यंत ना ती थोडीशी आंबट होऊन जाते. त्यामुळे स्ट्रॉबेरी जितकी तुम्ही म्हणजे ताजी असताना, म्हणजे ज्यावेळेस आपण काढतो आणि त्यावेळेस आपण खातो त्यावेळेस ते खूप जास्त गोड असते. आणि तुम्ही पाहताय की ते खूप जास्त असं छान रेड कलरचे आहे पूर्ण, पण तसंच आहे की कमी गोड आहे. तर आम्ही आज म्हणजे जास्त नाही घेत आहोत,
कारण की काही अर्थ नाही होणार, कारण की इथेच आता आपल्याला थोडीशी आंबट गोड लागते, तर ती घरी जाईपर्यंत आणखी आंबट होणार. त्यामुळे आम्ही थोडीशीच ह्यावेळेस घेतलेली आहे. आता आमचं स्ट्रॉबेरी पिक करून झालेलं आहे आणि आता मी बऱ्यापैकी स्ट्रॉबेरी घेतलेली पण आहे कंटेनरमध्ये. आता तो कंटेनर घेऊन जाऊन आपल्याला काउंटरवरती जायचं आहे आणि मग ते वजन चेक करणार आणि त्या हिशोबाने आपल्याला जर एक्स्ट्रा होत असेल तर आपल्याला एक्स्ट्राचे पैसे द्यावे लागणार, नाहीतर मग आपण जे आधी पे केलेले आहेत त्यामध्येच ते इन्क्लूड आहे. तर चला तर मग आता आपण ती प्रोसिजर करून घेऊया. आता आपलं स्ट्रॉबेरी पिकिंग करून आपलं झालेलं आहे आणि आता आपण निघालोय. पण आपण थोडंफार इथे आता फिरणार आहोत आणि इथे बहुतेक छोटूसा डॅम वगैरे पण आहे, पण नेमकं आता आपण कुठे चाललोय ते माहिती नाहीये मला. आता बघूया, आता जिथे जाणार आहोत तिथे त्या लोकेशनवरती जाऊनच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता आपण इथे आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय ना, ही रिव्हर आहे. मला पुढे जाऊन दाखवते. आणि सगळ्यात म्हणजे आमची जी उपसालाची फ्रेंड होती ते लोक स्ट्रॉबेरी पिकिंगचे इथे काही भेटले नाहीत आम्हाला, पण ते लोक इथे आलेले आहेत. त्यामुळे आम्ही आता सगळेजण इथे आलो. आम्ही इथे पोहोचलोय. अजून सविता, प्राजक्ता आता त्यांची फॅमिली येते. तर चला तर मग तिथे जाऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायरा तिच्या मैत्रिणीचा वेट करते. तिला भेटत नाही, अजून दिसत नाहीये. ती बघूया. म्हटलं ना की वेदर छान आहे आणि आता बराच वेळ विंडी झालेली आहे, हवा आहे आणि ऊन पण आहे. त्यामुळे इतकं असं गरम असं जाणवत नाही आहे इथे, पण छान आहे एकंदरीत. तुम्ही पाहू शकता सगळे असं छान आनंद घेतात आणि ठेवत आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं इथे नदी आहे. इथे मायराला तिची फ्रेंड भेटलेली आहे आणि ती खूप जास्त खुश झाली आहे. आणि ओके ओके गो गो गो. आणि तिथे तुम्ही पाहताय इकडे रेश्मा आहे, दादा आहे. तर आपण आता तिथे जाऊया आणि इथून आता सविता वगैरे इथे येत आहेत. गाडी पार्क होतीये. चला तर आपल्याला रेश्मा भेटलेली आहे तिथे. आणि हे उपसालाचे दादा आणि त्यांच्या आई जे आलेले आहेत सुट्टीमध्ये आपल्या इथे स्वीडनला. तर चला आता आपण सगळे भेटलेलो आहोत आणि आता आपण छान मजा करूया. अच्छा अच्छा. तर आता मी जस्ट आलेलोच आहोत आणि खूप थकलोय, कारण की आज विंड पण खूप होती. सकाळी सनी वेदर होतं, पण थोडं नंतर ना खूप हवा सुरू झाली आणि त्यामुळे थोडासा गारवा निर्माण झाला. आणि पण त्यात पण ना मुलांनी खूप जास्त एन्जॉय केला. आणि असं होतं एकंदरीत आमचा आजचा दिवस. आणि आजचा दिवस खूप छान होता, कारण मुलं खूप जास्त खुश होती. तर चला तर मग व्हिडिओ आता इथेच मी एंड करते. मायरा पण खूप कंटाळली आहे. तिने आता फ्रेश झाली आहे ती आणि कपडे चेंज करून बसली आहे. तिला आता थोडंसं झोप आली आहे, हो ना मायू? तर चला तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही शेअर करू शकता. सगळ्यांनी काळजी घ्या. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. से बाय.